रात्री 12च्या सुमारास त्या नातेवाईकाने 15 ते 20 जणांना घेऊन त्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. नमस्कार, मी आशुतोष. स्टोरी बाय प्रिपरेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. ही गोष्ट आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या अक्षय आणि त्याची आई व मोठा भाऊ अनिल. वडील लहानपणी निधन पावले होते. त्यामुळे आई लोकांच्या घरी धुणेभांडी व मोठा भाऊ गवंडी काम करून आपल्या उदरनिर्वाह करायचे. कोल्हापुरातील जयसिंगपूर या शहरात राहत असताना अक्षयला आपल्या या परिस्थितीची भनक बसल्यामुळे त्याने आपली परिस्थिती सुधारायची होती म्हणून तो सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी 2020 साली अभ्यासाला सुरुवात केली. त्याने या अभ्यासात 2 ते 3 वर्षे घालवली, पण त्यात त्याला सातत्याने अपयशाचा सामना करत होता. 2023 साली त्याला पहिल्यांदा पूर्व परीक्षेत पास झाला, पण ज्या पदासाठी पास झाला होता ते पद होते कर सहाय्यक, आणि कर सहाय्यक होण्यासाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झालेला कॅन्डिडेट पाहिजे होता अशी त्यात अट होती. पण ती परीक्षा त्याने पैशाभाऊ देऊ शकला नव्हता म्हणून आणि त्याची अधिकारी होण्याची संधी निघून गेली. प्रचंड ताणतणाव नैराश्यामध्ये पूर्णपणे अक्षय खचून गेला. जयसिंगपूरसारख्या शहरात राहून अक्षय अभ्यासासोबत पार्ट टाईम जॉबही करायचा व दिवसभरही काम करायचा. कामामुळे अक्षयला आपल्या अभ्यासामध्ये योग्य सातत्य देता येत नसल्यामुळे अक्षय पुण्यासारख्या शहरामध्ये खाजगी कोचिंग क्लासेस लावून पुढील तयारी करण्यासाठी जाऊस वाटले. म्हणून त्याने याबाबत घरात सांगितले व अक्षय लवकरच पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन अभ्यास करू लागला. पण इथला राहता खर्च त्याला कसा करणार या उद्दिष्टाने त्याने घरामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण अक्षयला घरातल्यांनी व त्याची आई व त्याच्या भावाने कर्जा स्वरूपात काही रक्कम दिली. साल 2024मध्ये होणाऱ्या पदभरतीची जाहिरात आली. अक्षयला सिद्ध करून दाखवायची जणू ईश्वरानेच त्याला संधी दिली असं समजून तो कठीण परिश्रम घेऊ लागला. अवघ्या काही दिवसावर परीक्षा येऊन ठेपली. त्यातच अक्षयला आता वाटू लागले की यंदा गुलाल आपलाच. पण वेळेत होणारी परीक्षा ही काही महिना पुढे गेली. अक्षयला नैराश्य येण्यासारखं काही नव्हतं, कारण त्याला अजून वेळ मिळालं या आनंदाने तो जीवतोड मेहनत घेऊ लागला. पुढे काही दिवस गेल्यानंतरनं नवीन शहरात येऊन आपल्याला नवीन संधी भेटेल या उद्देशाने, याच आशेवर त्याने पुन्हा सुरुवात केली. कारण त्याला त्याची परिस्थिती बदलायची होती आणि तिची संधी आली. त्याच्या आयुष्यात कोमल नावाची मुलगी आली. कोमल ही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या ठिकाणची रहिवासी होती. कोमलला पोलीस खात्यातील नोकरी करायची होती. स्पर्धा परीक्षेतील तिला काहीच अनुभव नव्हता. कोमलची आणि अक्षयची ओळख एका कोचिंग क्लासमधून झाली होती. सुरुवातीला अक्षयला कोमलबद्दल काहीच माहीत नव्हते, पण हेच ओळख पुढे जाऊन प्रेमात रूपांतर झाले. नात्यामध्ये आल्यानंतर त्या दोघांनी एका गोष्टीवर समझोता केला की तो म्हणजे आपण दोघांपैकी कोणालाही पद मिळाल्यानंतर पुढे जाऊन आपण लग्न करायचे. पण अक्षयला हे माहीत नव्हते की कोमल फक्त तिला तिचा स्वार्थ साधूपर्यंतच राहणार. जेव्हा पण अक्षय नात्याबद्दल शंका येताच प्रश्न विचारल्यावर त्यांच्यात वाद निर्माण व्हायचा. यावरून त्यांच्यात नेहमीच ताणतणाव निर्माण व्हायचा. अक्षयने लग्नासाठी स्वतःचं घर पाहिजे अशी मागणी असल्याने अक्षयने क्षणाचाही विचार न करता 2 BHK बंगला घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला काही रक्कम कमी पडल्याने हातात ते घरही गेले. त्यामुळे त्यांच्यात अजून ताणतणाव वाढले. जसं की मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं अक्षय पुण्यात होता आणि त्याला ईश्वराने जणू संदेश दिली होती असं म्हणत जाहिरात आली होती. आणि या जाहिरातीप्रमाणे 2 एक्झाम होणार होत्या. त्यातील पहिली एक्झाम झाली, त्याच्यामध्ये अक्षयला अपयश मिळालं. याउलट कोमलला याच्यामध्ये यश मिळालं. आणि याचीच परीक्षा दुसरी जी होणार होती अवघ्या 15 दिवसावर, अक्षयने कोमलला आपण बोललेल्या गोष्टीवर विचारणा केली. त्याच गोष्टीचा कोमलला राग अनावर झाला नाही आणि कोमलने आपल्या जवळच्या नातेवाईकाला या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली. त्या नातेवाईकाने क्षणाचाही विचार न करता अक्षयकडे गेला. रात्री 12च्या सुमारास त्या नातेवाईकाने 15 ते 20 जणांना घेऊन त्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. काही क्षणातच त्याचं नव्हतं झालं. अक्षयला ताबडतोब CPR मध्ये ॲडमिट करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. ज्या दिवशी अक्षयला मारहाण करण्यात आली त्या दिवशी अक्षयने केलेले प्रेम प्रकरण हे त्याच्या घरच्यासमोर उघडकीस झाले. आपली परिस्थिती सुधारवायची सोडून आपण जी खूप मोठी चूक केलेली आहे ती लवकरच त्याच्या लक्षात आली.
घरच्यांनी त्याला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या. अक्षयवर घरच्या परिस्थितीचा बरेच ओझे पडले होते. त्याला आपल्या झालेल्या चुकीची जाणीव. कोमलने केलेल्या विश्वासघातामुळे अक्षय नैराश्यामध्ये गेला. सातत्याने येणार अपयश, घरची परिस्थिती व केलेले काही चुका यामुळे त्याच्या डोक्यावर बराच परिणाम झाला. यामुळे अक्षयने आपला जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला. इकडे कोमलने आपल्या नात्यामध्ये अक्षयच दोषी ठरवून अक्षयच्या काही चुका सांगून कोमलने त्याला दोषी ठरवलं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा.